साजिद भाई, आप आपको आयोजन कमिटी से संपर्क करना है. साजिद, काबादोनी जर आपण पाहिलं तर टीम जांभल्याचा पाडा आणि रितेश राऊत आणि टीम केळीचा पाडा हे दोन सध्या बॅटर मैदानात आलाय. तेजस सुतार माझा वर्गमित्र आणि त्याच्या साथीला बॅटर आहे मैदानात बॅटिंग करण्याकरता. अमित आणि तेजस ही जोडी ओपनिंग पेअर मैदानात बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. टीम जांभल्याचा पाडा आणि रितेश राऊत आणि टीम. चला थोडी घाई करा प्लीज, हितेश सहकार्याची अपेक्षा करतोय. गोलंदाजी मार्क वरनं सौरभला आपण पाहतोय या ओव्हर करता. जे संघ विजयी झालेत, जे संघ विजयी झालेत त्यांनी 2 षटक जे आता जांभल्याचा पाडा टीम 2 षटक हाताळेल तिथपर्यंत आयोजकांशी येऊन संपर्क साधायचा आहे. जे संघ विजयी झालेत, कारण की लॉट्स पाडण्यात येतील सेकंड राऊंड करता. ऑफिशियल पंच जोडले गेलेत अतिश आणि मंगेश बाईक सर. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. मॅच रंगतदार आहे. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. आपण स्पर्धा पाहतोय शिवकृपा चषक 2025 हा थरार वाड्याचा वर्ल्ड कप. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल सौरभ आपल्या गोलंदाजी मार्क वरना. स्ट्रॉंग अपील तर केली होती, मात्र पंच तितकेशी खुश नाहीयेत. डॉट बॉलची होती उद्घोषणा. सातत्याने रितेश राऊत ओपनिंग करता येत असतो. आज मात्र मागे थांबला एका वेगळ्या प्रयत्नाने किंवा मग वेगळ्या मनसुब्याने आज मैदानात उतरलाय. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय देखील त्यांनी स्वीकारला की आज आम्ही प्रथम बॅटिंग करणार आहेत. तत्पूर्वी पुढचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेचलाय. चेंडू स्क्वेअर लेगचं क्षेत्र जवळ जवळ कव्हर करतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय चौकार. मी ज्या टीमला कॉल देतोय, टीम राहुल स्मृती आई गावदेवी सांगे, टीम ओमसाई निंबवली, टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे, टीम एमबी खरिवली, टीम SR के नारे. मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. जे संघ सेकंड राऊंड मध्ये पोहोचले त्यांनी मुख्य मंचाशी संपर्क कर्णधार किंवा मग एक तुमचा प्रतिनिधी यायचा आहे. सेकंड राऊंड करता आपण लॉट्स देखील त्या ठिकाणी पाडणार आहोत. सध्या मैदानात आपण जर पाहिलं तर तेजस सुतार त्याला परतावं लागलंय. गाणं आपण ऐकलं फरदीन काझीवर रचलंय सनी सिंगर यानं. तत्पूर्वी रितेश राऊत मैदानात आलाय. पहिला बॉलवर आल्या आक्रमण केलं जाते. रितेश राऊत बॅट मधनं येतोय दमदार मल्टीस्ट्रोक षटकार. जास्तीत जास्त धावा करू. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वेग पकडते जाऊन पोहोचेल 11. नेल्सन आकड्यावर. पुढचा बॉल सौरभ आपल्या गोलंदाजीत ना. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मी एकच म्हणेन, रोज दिवाळी नसते. तत्पूर्वी तर पाहिलं 1 षटकाचा खेळ संपला. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली 11 धावा. ऐकूयात एक सुमधुर संगीत.
ठीक आहे. तिथनं जर आपण पाहिलं नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय ज्ञानेश्वर सावंत. खूप मोठं नाव आहे ज्ञानेश्वर सावंत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. सेकंड ओव्हर बंद गोलंदाजी करण्याकरता जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी, आउट स्विंग इन स्विंग दोन्ही चेंडू हाताळण्याची क्षमता किंवा मग कुवत म्हणा जी ज्याच्याकडे ठासून भरली आहे असा हा गोलंदाज आहे. लगपाईज स्वरूपानं जी एक धाव कन्वर्ट होती आहे. एक धावेचा विचार केला तर रितेश राऊत आता स्ट्राईक वर असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 12 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल. मी म्हंटल होतं अगोदरच की इन स्विंग म्हणा किंवा मग आउट स्विंग म्हणा, बॉल पडल्यानंतर दोन्ही टर्न त्याच्या गोलंदाजी तर ठासून भरलेत ना असा हा गोलंदाज ज्ञानेश्वर सावंत. विशाल सावंत तो देखील या मॅच समवेत जोडला गेलाय. टीम जांभळ्याचा पाडा या टीम कडनं याच मैदानावर सकाळच्या सत्रात मॉर्निंग क्रिकेट क्लब मॉर्निंग क्रिकेट क्लबचा एक सदस्य आहे विशाल सावंत देखील. पुढचाच बॉल रितेश राऊतनं स्वतःचा बचाव करत हा पटका खेळलाय. कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. या ठिकाणी लॉट स्पर्धा आहेत. चला उमर 11 वडवली तुम्ही आहात तिथे वरती या. सॉरी उमर 11 वडवली बाद झाली. या टीम एसआर के नारे चला या लवकर. सर्व टीमला आम्ही कॉल देऊन झालाय. चला लवकर या इथे समोर आयोजक आहेत वरती जा. मुख्य मंचावर ते लॉट्स पाडण्यात येत आहेत. निंबवली आलेली आहे. तदनंतर टीम जो पहिला सामना येईल तो टीम विजयी संघ त्याच्या विपक्षात एसआर के नारे हा सामना असेल. एक मॅच असेल टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्षात टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि आई गावदेवी सांगे. निंबवली आणि त्याच्या विपक्षात टीम आहे सलामी स्पोर्ट्स निचोळे. तदनंतरची मॅच आहे एमबी खरिवली त्याच्या विपक्षात टीम सांगे आणि विजयी संघ आणि त्याच्या विपक्षात नारे. अशा या 3 मॅच असतील. नवीन बॅटर मैदानात आलाय. चांगला बॉल. ज्ञानेश्वर सावंत चांगली गोलंदाजी, भेदक मारा सुमात्र होतोय त्याच्या गोलंदाजीत. पुढचाच बॉल पुन्हा एकदा मात्र झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र एकदम कंप्लीट. संख्या 13 स्कोर कार्ड वर आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. यानंतरचे सामने 3 षटकांचे असतील हे लक्षात असू द्यात. यानंतरच्या सर्व मॅच या 3 षटकांच्या असतील. जी पहिली मॅच आपल्या भेटीला येईल ओम साई निंबवली आणि त्याच्या विपक्षात टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे ही मॅच आहे. जितना गणेश हतबल झालाय अक्षरशः त्याच्या विपक्षात वारंवार चांगले बॉल जितना हाताळले जात आहेत
विशाल आहे गोलंदाजी मार्क वरनं विशाल सावंतला आपण पाहतोय चांगली गोलंदाज मात्र आता अमितच्या बॅट मधनं खूप दूरवर षटकार या दुपारच्या सत्रातनं जो प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय सावली क्रिएशनच्या माध्यमातून त्यांचाही खूप सारा धन्यवाद कारण की स्वागत असेल कारण की एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय शिवकृपा चषक पुढचाच बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे तो अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल त्याला खेचून मारला दोन धावा कंप्लीट या दोनचा विचार केला तर धावसंख्या जे स्कोर कार्ड वर लागली आहे 21 धावा पुढचाच बॉल जिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि मग तिथनं चेंडूची फेकी एक धाव कंप्लीट पुढचा बॉल 24 धावा स्कोर कार्ड पर लागला एक धाव कंप्लीट केली आहे दुसरीचा कॉल नाहीये एकच धाव धावसंख्या 25 शेवटचा आणि अंतिमचा षटक आहे गोलंदाजीचा जर अनालिसिस केला तर सौरभनं 11 धावा दिल्या तदनंतर मात्र बॉलिंग करता ज्ञानेश्वर सावंताला त्यानं 2 धावा खर्ची केल्या त्यानंतर शेवटच्या षटकाकरता विशालाला त्यानं 12 दिल्या 25 झाल्या स्कोर कार्ड वर शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाकरता स्वतः कर्णधार हितेश सावंत गोलंदाजी करण्याकरता आलाय 25 धावा आहे स्कोर कार्ड वर हितेश त्याकरता वन बाउन्स हा इशारा मात्र स्क्वेअर लेग पंच यांनी देखील दर्शवलाय हितेश सावंतचा जो बॉल अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल एक धाव वेगानं कंप्लीट केली आहे सिंगल ची कन्वर्ट होतीये सिंगलचा जर विचार केला तर या सिंगलना धावसंख्या 26 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात पुढचा बॉल चाल लॉक केलाय आणि पाठवलं देखील षटकारा करता हितेश याच्यावर आक्रमण केलंय पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर हितेशला आपण पाहतोय आता पुढे येऊन मात्र चेंडूला पाठवलाय षटकारा करता 6 धावां करता भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदान चेंडू जायचा आहे मैदानात आजच्या दिवसामध्ये खूप रेकॉर्ड होत आहेत सकाळच्या सत्रातनं राजेश सातवीनं मिडन षटक टाकलं त्यानंतर चौकार हॅट्रिक देखील आपण पाहिली आता षटकार हॅट्रिक होईल का हे बघावं लागेल मात्र षटकार हॅट्रिक करता अमित आहे बॅटिंग मार्क वर जिथनं चेंडू क्रमांक 5 या बॉल वरना धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 38 धावा
खऱ्या अर्थानं 70-70 बॉल आपण या स्पर्धेकरता पाहतोय. त्याची टॅगलाईन आहे लगातार सिक्सर. 2 6 आलेत आणि इथनं षटकार हॅट्रिक ही होईल का? समोर अमित आहे, क्षमता गणेश आहे तो बॅटिंग करण्याकरता, मात्र जज करतोय षटकार. षटकार हॅट्रिक आली आहे. मी सकाळी देखील सांगितलंय की जो कोणी प्रेक्षक वर्ग बाहेर झेल घेईल त्याकरता सावली क्रिएशन कडनं एक आकर्षक टी शर्ट आहे फक्त प्रेक्षक वर्गाकरता, हे लक्षात असू द्या. पुढचा बॉल 3 षटकार आलेत आणि चौथा देखील मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स, मात्र चेंडूला फील्ड केलंय. 2 धावा होतील कंप्लीट. या 2 धावसंख्या वधारती या जाऊन पोहोचती येते टोटल 46 या धावसंख्येवर. ती टीम रितेश राऊत अँड टीम केळीचा पाडा या संघाची. आणि मात्र इथनं 47 धावा या कराव्या लागतील त्या टीम जांभळ्याचा पाडा या टीमला. चला सेकंड राऊंडची पहिली मॅच ओमसाई निंबवली आणि टीम निचोले, सलामी स्पोर्ट्स निचोले. चला दोन्ही कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये 3 ओव्हरची मॅच असेल. टीम निंबवली आणि त्याच्या विपक्षात टीम सलामी स्पोर्ट्स निचोले. दोन्ही कर्णधार या लवकर. टॉस आपण करून घेणार आहोत. टॉस बॉक्स जर आपण पाहिलं तर रॉकटेकचा जो टॉस बॉक्स आहे, चला त्या ठिकाणी टॉस करण्याकरता टीम निचोळे सलामी स्पोर्ट्स निचोळे. चला कर्णधार या आणि टीम ओमसाई निंबवली कर्णधार आहे इथे उपस्थित. सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे असतील, हे लक्षात असू द्या. सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. चला कर्णधार यायचंय लवकर. चला बॅटर पाठवा लवकर. टीम जांभळ्याचा पाडा घाई करा थोडी, कारण की आजच्या दिवसातनं पूर्ण मॅच आम्हाला पूर्ण कव्हर करायचे आहेत आणि पूर्ण शेड्यूल जे आजचं आहे ते पूर्ण करायचंच आहे. रॉकटेकचा आपण टॉस बॉक्स पाहतोय. टॉस बॉक्स मधनं सावली क्रिएशनच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. सलामी स्पोर्ट्स निचोळेकडनं कर्णधार देखील जोडला जाईल. माझ्या समवेत टीम ओमसाई निंबवलीकडनं देखील कर्णधार आलाय. आतिश मुख्य आयोजक आहेत खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूने कर्णधार आहेत टीम सलामी स्पोर्ट्स निचोळेकडनं, त्यांच्याकडनं कॉल दिला जाईल. जसपी हा कॉल दिलाय आणि एमबी हा कॉल आलाय. मी आयोजक आतिश यांना मुख्य मंचावर जाण्याची विनंती करेन. टीम निंबवली तुम्ही टॉस जिंकलाय तर या ठिकाणी जर आपण पाहिलं एक चांगली भव्य दिव्य स्पर्धा आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर सचिन पष्टे आणि टीम आहे. तुम्ही प्रथम फिल्डिंग करणार आहेत, त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. अशाकडे तुझा कोणता एखादा मुख्य बॉलर आहे जो या टीम वर भारी पडू शकतो? सागर बोरे, गौतम आहे, ओमकार आहे, असे भरपूर आहेत. ओके, आज नक्कीच प्रदीप नाहीये, त्याची कमी तुम्हाला भासतीये का? ओके, नक्कीच, कारण की प्रदीप हा एक ओपनर बॉलर आहे. मी जातोय कर्णधार सलामी स्पोर्ट्स निचोळेकडे. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असते. तुझ्या वाट्याला बॅटिंगच आली आहे. देतोय शुभेच्छा दोन्ही टीमला. आपण स्पर्धा पाहतोय वाड्याचा वर्ल्ड कप शिवकृपा चषक 2025 चा हा थरार चालूयात. जिथनं टीम जांभळ्याचा पाडा या टीमला धावा करायचा आहे. टोटल 47. अक्षय पष्टे यांचा मुख्य मंचावरनं शुभ सन्मान जो केला जाईल. महेश गावित यांना मी विनंती करतोय की अक्षय
यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. शेवटच्या दिवसाच्या ज्या 2 मॅन ऑफ द मॅच ज्या असतील, म्हणजे पूर्ण 2 दिवसाच्या ज्या मॅच होतील शेवटच्या, त्याच्या मॅन ऑफ द मॅच ज्या अक्षय यांच्याकडनं आम्हाला आल्यात दरवर्षीप्रमाणे. तत्पूर्वी आपण जाऊयात मॅच मधनं जिथनं 47 धावा करण्याकरता बॉलिंग मार्क वरना रितेश राऊत आहे. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये खूप चांगला झेल, हाताने नाही तर पायाने फील्ड करून तो मात्र बॉल त्यांनी अडवलाय. जिथनं 47 धावा करताना रितेश राऊत गोलंदाजी मार्क वरना. पुढचा बॉल चेंडूला रापला असं म्हणावं लागेल. चेंडू फील्ड करताना वेगानं आला होता, त्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव कंप्लीट होती. 1:47 पर्यंत पोहोचायचंय. पुढचाच बॉल बॉल वाईट. तो एक रिव्ह्यू आहे जो यूज करायचा आहे रितेश राऊत आणि टीमला. चेक केलं जाईल या ठिकाणी बॉल वाईट आहे का. ऑफिशियल पंच आहेत मंगेश बाईसर, ते चेक करतील. व्हाईट बॉल. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे आणि जसं तुम्ही आंतरराष्ट्रीय मॅच मधनं जसं क्रिकेट पाहता किंवा जसं रिप्ले बघता, त्या पद्धतीनं आता सगळ्या गोष्टी या सहज शक्य झाल्यात युट्यूबच्या माध्यमातून. आणि तेच युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जी सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतरची मॅच जी ओमसाई निंबवली सागर अँड टीम जी आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्या विपक्ष टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे हा संघ जो 2 हात करेल या टीम सोबत. रितेश राऊत अँड टीम सध्या मैदानात पाहतोय 47 धावांपर्यंत पोहोचायचंय. त्याकरता हा मैदानातला प्रयत्न. चांगल्याचा पडा टीम. चांगला बॉल, छाबरनं शांत ठेवलंय बॅटरला. रितेश राऊत एक चांगली गोलंदाजी जी पॉवर प्लेच्या या षटकात करतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चेंडू क्रमांक 4. एक धाव कंप्लीट केली आहे. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. विशाल सामंतांनी हार्दिक ही जोडी सध्या मैदानात आहे. 3-3 ओव्हरच्या मॅच सेकंड राऊंड मधनं खेळाव्या लागतील हे लक्षात असू द्या सर्व टीम. कालच्या दिवसातनं बोबा 11 खानिवली, उमर फक्की, मुन्ना काझी यांचा हा संघ जो क्वालिफाय झाला. तुमच्याकडे सरळ बॅटने धावा येत नाहीयेत ना, तर मग स्विच इट आणि रिव्हर्सचा जो फटका आहे त्यावर ना चेंडू जातोय सी मारेशा पार, येतोय चौकार. 4. पुढचाच बॉल.
2 धावा या बॉलवरनं कंप्लीट केल्या. आपण रिप्ले बद्दल देखील पाहू शकतायत. चेंडू जसा त्याच्या हातामध्ये पडला म्हणजे ज्या पद्धतीने आपण आंघोळीला गेल्यानंतर हातातनं जसा साबण निसटतो ना तसा हा बॉल निसटलाय. झेल घ्यायला हवा होता. महत्वपूर्ण झेल होती. त्यावरनं तर आपण पाहिलं धावसंख्या 9 आहे जी स्कोर कार्ड वर लागली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. तेच सौरभनं टीम जांभल्या दपाटाकडनं षटक हाताळताना 11 धावा पॉवर प्ले मधनं खर्च केल्या होत्या. मात्र रितेशने 9 खर्च केल्या. चला मॅच थोडी स्पीडअप करा. टीम केळीचा पाडा टीम सहकार्याची अपेक्षा करतोय कारण की महत्वपूर्ण मॅच आहेत. आजच्या दिवसात पूर्ण जे शेड्यूल आहे मॅचचं ते कंप्लीट करायचं आहे. त्या अनुषंगानं सेकंड राऊंडची सेकंड मॅच टीम एमबी खरिवली त्याच्या विपक्ष टीम सांगे आणि टीम SRK नारे आणि त्याच्या विपक्षात यातून विजयी होणारा संघ जो 2 हात करेल तो टीम SRK नारे या टीम सोबत. चला तर जाऊयात मॅच मधनं जिथनं 9 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस लागल्यात. तिथून पुढे येणारे बॉल असतील 18. स्कोरर आम्हाला दर्शवतात की येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता इथून पुढे धावा ज्या कराव्या लागतील 18-38 हे समीकरण आहे. मात्र फलंदाज आउट झालाय. तो हार्दिकला परतावा लागलाय. जाऊयात मॅच मधनं जिथनं गोलंदाजी मार्क वरनं सेकंड ओव्हर मधनं जयदीपला आपण पाहतोय या गोलंदाजी करण्याकरता. मात्र झेलला संधी होती. असा झेल घेणं थोडं कठीण असतं कारण की बॉलिंग टाकून आपण बॉलिंगच्या रिदम मध्ये असतो ना तिथनं समोर जो येणारा बॉल विदिन सेकंदामध्ये आपल्यापर्यंत येत असतो आणि मग तिथनं झेल घेण्याकरता थोडं कठीण असतं आणि मग तिथनं तो झेल जो अंतिमच्या क्षणी सुटला. मात्र बॅटर बचावला गेलाय. धावसंख्या 47 पर्यंत पोहोचायचंय. 9 धाव संख्येवर स्थिरावलेल्या अवस्थेत आणि पुढचा बॉल पुढचाच बॉल चेंडू हवेत आहे. आता मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. जिथनं जर आपण पाहिलं तर जाऊयात मॅच मधनं जयदीप आहे गोलंदाजी मार्क वरनं. पुढचा बॉल सज्ज होईल. निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडूची सांगता होतीये. 47 पर्यंत पोहोचायचंय. स्कोर कार्ड वर धावसंख्या 9 या धावसंख्येवर अगदी स्थिरावलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे तिथनं पुढे जायला तयार नाहीये. आता हितेश आलाय. सो हितेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल त्याच्याकरता आपटून टाकलाय. त्या बॉलला एक धाव कंप्लीट केली आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात जबल बॉल गेलाय. तिथनं चेंडूची फेकी येते. एक धाव कंप्लीट केली आहे. विशाल सावंत आणि हितेश सावंत ही जोडी मैदानात आहे.
पुढचा बॉल छावरनं एक धाव कंप्लीट केली आहे, सिंगल कन्वर्ट होतीये. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 11 लागली आहे स्कोर कार्डवर. विचार केला तर अनालिसिस गोलंदाजीचा ज्ञानेश्वर सावंत जेव्हा गोलंदाजीला होता सेकंड ओव्हर मध्ये 2 धावा त्यांना खर्ची केल्या आणि आता जयदीप गोलंदाजीला आला त्यांना देखील 2च धावा खर्ची केल्या. म्हणजे जो काही जांभळ्याचा पाडा टीमचा जर ग्राफ बघितला तर थोडा खाली आहे. जे पारड जड ते रितेश राऊत आणि टीम केळीचा पाडा या टीमचं. तत्पूर्वी धावसंख्या 11 स्कोर कार्डवर असताना 47 पर्यंत जायचं आहे. थोडी मॅच स्पीडअप करा प्लीज टीम केळीचा पाडा. मी तुम्हाला वारंवार सांगतोय सहकार्याची अपेक्षा. तत्पूर्वी तिसऱ्या ओव्हर मधनं बॉलिंग मार्कवरनं पहिला बॉल. मात्र त्या आता या तिसऱ्याच ओव्हर मधनं आक्रमण करण्याकरता होती सुरुवात. चेंडू केलाय सी मारेशा पार, चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. या धावसंख्येवरती टीम चांबल्याचा पाडा या टीमची. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करणं सज्ज होतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले फील्ड देखील केलंय. एक धाव कंप्लीट होतीये, सिंगल कंप्लीट होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 16. या धावसंख्येवर असताना ती टीम चांबल्याचा पाडा या टीमची. 10 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल बदल आले तर चुकले, माघारी परतेल नव्या उमेदीने नव्या जोशानं. मात्र चेंडू घेऊन यावा लागेल समोर पुन्हा एकदा. 10 बॉल 31 हे समीकरण. यातून विजयी होणारा संघ सेकंड राऊंड करता टीम SR के नारे या टीम सोबत त्यांना खेळावं लागेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच ओमसाई निंबवली आणि सलामी स्पोर्ट्स निचोळे. नो बॉल ऑफिशियल पंच यांनी दर्शवलंय. फ्री हिट असेल. सो फ्री हिट 9 ऑक्टोबर 2007 ला सो पहिला फ्री हिटचा प्रयोग झाला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या फ्री हिटच्या बॉलवर आता मात्र किती धावा येतील किंवा किती धावा मिळतील हे पाहावं लागेल. विशाल सावंत, हितेश सावंत आहे बॅटिंग करण्याकरता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉल तिला जाणार नाहीये. विशाल सावंतनं थांबवलं, त्याला थोडी घाई करू दिली जात नाहीये कारण की सिंगल डबल, कारण की थोडसा भेदक गोलंदाजी आहे. तिथे खराब बॉल येतोय त्यावर षटकार चौकार खेळून या मॅचला जवळ नेण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. सध्या धावसंख्या स्कोर कार्डवर असताना ती 18 धावा. 18 जेव्हा जेव्हा नंबर किंवा आकडा आठवेल तेव्हा विराट कोहलीची आठवण होते. पुढचाच बॉल झेलला संधी होईल का? जर हा झेल झाला असताना तर दर्जेदार झेल झाला असता. मात्र काय घडतंय मैदानात ना, जिथनं बॅटरला परतावं लागेल परतीच्या प्रवासाला जाईल हितेश. बॅक टू द आउट.
तर या ठिकाणी कांतिकुमारजी ठाकरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. तसेच त्यांच्या समवेत विकी काळे ते देखील कट्टर मनसे सैनिक आहेत. विकी काळे आणि त्यांच्या समवेत कांतिकुमारजी ठाकरे साहेब इथे उपस्थित झालेत. प्लीज वेलकम. येणारे बॉल असतील ते टोटल 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. 28 धावा या इथनं पुढे कशा पद्धतीने केल्या जातील. 6 बॉल 28 6 बॉल 28 हे समीकरण. जो संघ यातनं विजयी होईल तो टीम SRK नारे या टीम सोबत खेळणार असेल हे लक्षात असू द्यात. यानंतरची मॅच ओमसाई निंबवली आणि त्याच्या विपक्ष टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे दोन्ही टीम तयार राहायचंय. तर लवकर थोडी मॅच स्पीडअप करा. मॅच इथनं सेकंड ओव्हरच्या त्या 3-3 षटकांच्या असतील हे लक्षात असू द्यात. मॅचला जिथनं सुरुवात होती गोलंदाजी मार्क वरनं या 6 बॉल 28 धावा थांबवण्याकरता साई आलाय गोलंदाजी मार्क वरनं. साई गोलंदाजी ट्रॅक पर 6 बॉल 28 धावा थांबवण्याकरता विशाल सावंत आहे. मोठे फटके खेळावे लागतील. विजयापर्यंत जायचंय ना तर मोठे फटके. चांगला बॉल शावरनं पडल्यानंतर आउटस्विंग झाला. पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. यष्टीरक्षक त्यानं बाकीचं काम पूर्ण केलंय. येणारे 5 बॉल आणि आता 28 धावांची गरज आहे. फक्त आणि फक्त मोठे फटके खेळावे लागतील. मात्र आता विशाल सावंतच्या पॅट मधनं चेंडूला पाठवलंय 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. याच मैदानावर रोज सकाळी प्रॅक्टिस करतो. मॉर्निंग क्रिकेट क्लबचा सदस्य आहे विशाल सावंत. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. येणारे 4 बॉल आणि आता 22 धावांची गरज आहे. पुढचा बॉल आडवा पाटणं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल. धाव न घेणं पसंत केलंय. पुढचाच बॉल वाईट बॉल पंचांनी दर्शवलंय. मात्र या मॅच मधनं औपचारिकता जी शिल्लक राहिली आहे जिथनं जर आपण पाहिलं तर या मॅच वर पकड ची मजबूत केली आहे. सचिन पष्टे यांचे इथे वडील आलेत. त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. सचिन पष्टे यांचे वडील त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. मी जातोय सदर मुख्य मंचावर ना. जिथनं आमच्या मान्यवर कांतिकुमारजी देखील आहे या व्यक्तिमत्वाचा. सातत्यानं या स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे भेट देत असतात. मुलाचं सहकार्य सातत्यानं असतं कांतिकुमारजी ठाकरे साहेबांचा आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय.